नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2025 इयत्ता 5वी विषय गणित पॅट पॅटर्न ची प्रश्नपत्रिका या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। एकूण 50 गुणांचा हा पेपर असणार मित्रांनो। संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 त्यामध्ये प्रात्यक्षिक आणि तोंडी प्रश्न 10 गुणांसाठी असणार आहे आणि त्या प्रश्नांचं स्वरूप या पद्धतीने असेल। तुम्हाला या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील, त्याची तयारी तुम्हाला करायची आहे। लेखी चाचणी यामध्ये आपण संपूर्ण पेपर समजून घेणार आहोत। सूचना आहे, सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवायचे आहेत आणि बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहायचा आहे। प्रश्न तिसरा, खाली दिलेली उदाहरणे सोडव। एकूण 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे। टीव्ही ची किंमत 75,380 आहे, ती अक्षरात लिही। आता दिलेली संख्या अक्षरात लिहिणे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। बघा, संख्या याचं वाचन आपण केलेलं आहे 75,380 या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे। बघा 75,380 व धनादेशावरील रक्कम दिलेल्या चौकटीत अंकात लिही, म्हणजे अक्षराचं अंकात लेखन आपल्या ठिकाणी करायचं आहे। बघा 45,510 आपण या ठिकाणी लिहूया ते 45,510 रुपये। 72,945 या संख्येचे विस्तारित रूप दर्शवत नाही असा पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिहायचा आहे। म्हणजे आता आपल्या या ठिकाणी संपूर्ण पर्याय व्यवस्थित तपासावे लागतील। तर या ठिकाणी प्रत्येक संख्येची स्थानिक किंमत आपण बघूया। बघा या ठिकाणी 7 ची स्थानिक किंमत आहे 70,000। आता कोणत्या पर्यायामध्ये 70,000 नाही ते आपल्याला शोधायचं आहे। बघा या ठिकाणी 70,000 आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा 70,000 आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा 70,000 आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा 70,000 आहे। त्यानंतरचा अंक आहे 2 ची स्थानिक किंमत आहे 2,000। प्रत्येक याच्यामध्ये 2,000 ची किंमत आहे का आपण बघूया। या ठिकाणी 2,000 आहे, येथे सुद्धा 2,000 आहे, येथे सुद्धा 2,000 आहे आणि येथे सुद्धा 2,000 आहे। त्या अजून आपल्याला चुकीचा पर्याय सापडलेला नाही, दर्शवत नाही म्हणजे चुकीचा पर्याय शोधायचा आपल्याला। 9 ची स्थानिक किंमत आहे बघा 900, पर्याय क्रमांक 1 मध्ये 900 आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 900 आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र 900 नसून 90 आहे, म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे, हा आपल्याला निवडायचा आहे। बघा आणि याचा पर्याय क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे 3। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। बेरीज कर, बेरजेसाठी 1 गुणांचा हा प्रश्न आहे। बघा 9 5 अधिक 9 या ठिकाणी उत्तर येते 14 आणि पूर्ण बेरीज सोडवल्यावर आपल्याला 44,644 या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं। वजाबाकी करायची आहे, या ठिकाणी 8 वजा 6 2 असं जर आपण सोडवत गेलो तर या ठिकाणी 38,732 ही वजाबाकी आपल्याला भेटते। गुणाकार करायचा आहे 567 गुणिले 13, या पद्धतीने 13चा पाढा सर्वांना येतो, सिंगल म्हणजे असा आपण गुणाकार करूया 7,371 रुपये। आणि पुढचा प्रश्न आहे भागाकार कर, 8,750 भागिले 14 जर आपण भागाकार सोडवत गेलो तर या पद्धतीने येतो आणि 625 या प्रश्नाचं योग्य उत्तर। खाली दिलेली उदाहरणे सोडव, 6 गुणांसाठी आहे। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या ठिकाणी दिलेले आहेत। शाब्दिक उदाहरणे आहे, मदतीस साहाय्याने आपल्याला पूर्ण करावयाचे आहे। एका चौरस मीटरला 50 रुपये, याप्रमाणे 7 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद भिंत रंगवण्यासाठी किती खर्च येईल। आता आपल्याला सर्वात प्रथम भिंत ही आयताकृती आहे, म्हणून भिंतीचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। याची लांबी 7 आहे, रुंदीची किंमत आपण या ठिकाणी लिहूया 5 आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे त्या भिंतीचे क्षेत्रफळ 7×5 = 35 चौरस मीटर। आता भिंत रंगवण्यासाठी येणारा खर्च म्हणजे प्रति मीटर 50 रुपये, याप्रमाणे 50 गुणिले 35 या दोघांचा गुणाकार करूया आपण, गुणाकार येतो 1,750 रुपये। प्रश्न ब, एक धावपटू 120 मीटर परिमिती असलेल्या क्रीडांगणाभोवती दररोज 5 फेऱ्या मारते, तर ती दररोज किती मीटर धावते। परिमिती म्हणजे 1 फेरी,
मग 6 फेऱ्यामध्ये कापलेले अंतर गुणेला म्हणजेच 6 गुणेला एका फेरीचे अंतर म्हणजे परिमिती 120. या दोघांचा गुणाकार करूया. 6 0 0 आणि 72 म्हणजे 720 मीटर अंतर ती दररोज कापते. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आलेख कागदावर काढलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ काढा. बघा, एक चौकट बरोबर 1 चौरस मीटर. म्हणजे ही जी आकृती आहे, या आकृतीने किती चौरस या ठिकाणी अंतर्भूत केले ते आपल्याला मोजायचे आहे. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. म्हणजे आकृती क्षेत्रफळ बरोबर 14 गुणिले 1 चौरस सेंटीमीटर. म्हणजेच एकूण क्षेत्रफळाला 14 चौरस सेंटीमीटर. खाली दिलेली उदाहरणे सोडवायची आहे. पर्याय दिलेले त्यामध्ये उत्तर निवडायचं आहे आपल्याला. पुढील संख्यांपैकी मूळ संख्यांभोवती गोल करायचा आहे. आता मूळ संख्या कोणती आहे? 51 नाही, कारण 17 × 51 होतं. 52 नाही, ही तर समसंख्या आहे. 53 ही या ठिकाणी मूळ संख्या आहे. बघा, तिला आपण गोल करूया. 54 नाही, 55 11 5 55 येतं, 5च्या कसोटी लागते. 56 समसंख्या आहे त्यामुळे नाही. 57 नाहीये आणि 58 या ठिकाणी नाहीये आणि 59 या ठिकाणी मूळ संख्या आहे. 60 सुद्धा समसंख्या आहे. यामध्ये या दोन मूळ संख्या आहे. 2 गुणासाठी प्रश्न होता. 60 या संख्येची विभाजिक असणाऱ्या संख्यांभोवती गोल कर. म्हणजे 60 ला भाग जाणाऱ्या कोणत्या संख्या आहेत? तर 60 स्वतःला प्रत्येक संख्येने भाग जातोच, त्यामुळे 60 हा एक त्याचा विभाजक आहे. 21 आणि 17 दोघं पण नाही, 15 मात्र आहे. 15 × 5 15 × 4 60 म्हणजे 15 सुद्धा विभाजक आहे. असे 2 गोल आपण या ठिकाणी करायचे आहेत. पुढील संख्यांपैकी संयुक्त संख्यांभोवती गोल कर. संयुक्त संख्या 17 मूळ संख्या आहे, 19 सुद्धा मूळ आहे, 20 मात्र संयुक्त संख्या आहे, 23 मूळ आहे आणि 24 पुन्हा संयुक्त संख्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला. तसेच मित्रांनो सुद्धा शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. खाली दिलेली उदाहरणे सोडव. किराणा दुकानातून पुढील सामान खरेदी केले तर दुकानदारास किती रुपये द्यावे लागतील? बिल तयार करायचं आहे. तपशील: साखर 31 रुपये 1 किलोचा दर आहे, तर अर्धा किलो साखरेसाठी आपल्याला किती रुपये लागतील या ठिकाणी घेऊया आपण. तर 15 रुपये 50 पैसे. आणि तांदूळ 42 रुपये किलो आहे, 1 किलो घेतला म्हणजे 42 रुपये आपल्याला द्यावे लागतील. आता या दोघांची बेरीज या ठिकाणी आपल्याला करावी लागणार आहे. त्यांची बेरीज येते मित्रांनो 57 रुपये 50 पैसे. एका पेन्सिलची किंमत 3.25 रुपये व एका पेनची किंमत 15.5 रुपये आहे, तर त्यांची एकूण किंमत किती होईल? मित्रांनो, सर्वात प्रथम एकूण किंमत काढायची आहे. या ठिकाणी बेरजेचं उदाहरण आहे, हे आपल्या लक्षात घ्यायला हवं. आता बेरीज उदाहरण करताना एका पेन्सिलची किंमत 3 रुपये 25 पैसे म्हणजे 3.25 रुपये आणि पेनची किंमत 15 रुपये म्हणजे 14 रुपये 75 पैसे. आता या दोघांची बेरीज करूया आपण. एकूण बेरीज येते 18 रुपये म्हणजे त्यांची एकूण किंमत 18 रुपये होईल. व 2.72 मीटर उंच असलेले झाड एका वर्षानंतर 4.67 मीटर उंच झाले, तर झाडाची उंची किती मीटरने वाढली? या ठिकाणी वाढ झाली म्हणजे फरक काढायचा आहे. फरक म्हणजे वजाबाकीची क्रिया आपल्या ठिकाणी करायची आहे. तर वजाबाकीची क्रिया आपण या ठिकाणी मांडूया. झाडाची एका वर्षानंतरची उंची म्हणजे वाढ झाल्यानंतरची उंची किती होती? 4.67 मीटर आणि झाडाची सुरुवातीची उंची म्हणजे एका वर्षापूर्वीची उंची तर 2.72. यांची आपण वजाबाकी करूया. यांची वजाबाकी केल्यावर वाढलेली उंची आपल्याला मिळते आणि ती आहे 1.95 मीटर. शाब्दिक उदाहरण आहेत मित्रांनो, अगदी वाचून समजून घेऊन नंतर आपल्याला ती सोडवावी लागतात. खाली दिलेले प्रश्न सोडव. हे सुद्धा शाब्दिक उदाहरण आहे. राधिकाने जानेवारी महिन्यात 16 ग्रॅम 450 मिलीग्रॅम आणि डिसेंबर महिन्यात 24 ग्रॅम 790 मिलीग्रॅम सोने खरेदी केले, तर तिने एकूण किती वजनाचे सोने खरेदी केले? या ठिकाणी एकूण काढायची म्हणजे आपल्याला बेरीज या ठिकाणी क्रिया करायची आहे. बेरजेची क्रिया करत असताना ग्रॅम आणि मिलीग्रॅम असे आपण स्वतंत्र त्या ग्रॅमची बेरीज आणि मिलीग्रॅमची बेरीज या ठिकाणी करणार आहोत. बघा, जानेवारी महिन्यामध्ये खरेदी केलेलं सोनं 16 ग्रॅम आणि 450 मिलीग्रॅम आणि डिसेंबर महिन्यामध्ये खरेदी केलेलं सोनं 24 ग्रॅम आणि 790 मिलीग्रॅम. आता यांची आपण बेरीज करणार आहोत म्हणजे एकूण सोनं आपल्या ठिकाणी मिळणार आहे. बघा, एकूण सोनं मिळतं आपल्या यांची बेरीज केल्यानंतर 41 ग्रॅम आणि 240 मिलीग्रॅम. म्हणजे आपण असं लिहू शकतो की
बघा, राधिकाने एकूण 41 ग्रॅम व 240 मिलीग्रॅम सोने खरेदी केले. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, एका शाळेतील पाण्याच्या टाकीत 997 लिटर आणि 500 मिलीलिटर पाणी होते. शाळा सुटताना पाण्याच्या टाकीत 229 लिटर व 700 लिटर पाणी शिल्लक राहिले तर किती पाणी वापरण्यात आले? म्हणजे या ठिकाणी फरक काढायचा आहे, म्हणजे वजाबाकीची क्रिया आहे. लिटर आणि मिलीलिटर अशी एकक आपण या ठिकाणी लिहून घेऊया. लिटरच्या खाली लिटर लिहायचे आणि मिलीलिटरच्या खाली मिलीलिटर लिहायचे आणि नंतर आपली वजाबाकी करायची. तर बघा, सुरुवातीचे पाणी किती होतं तर 927 लिटर आणि 500 मिलीलिटर होतं. आणि शाळा सुटतानाचं जे पाणी होतं ते पाणी या ठिकाणी 229 लिटर आणि 700 मिलीलिटर होते. याची जर वजाबाकी केली तर आपल्याला शिल्लक पाणी मिळणार आहे. बघा, वापरण्यात आलेले पाणी किती आहे तर 697 लिटर आणि 800 मिलीलिटर. म्हणजे आपण असं लिहू शकतो, वापरण्यात आलेले पाणी हे 697 लिटर आणि 800 मिलीलिटर होते. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आवडल्यास व्हिडिओ लाईक नक्की करा व मित्रांमध्ये सुद्धा शेअर. एका दुकानातून प्रियाने 30 रुपयांना बिस्किटचा पुडा याप्रमाणे 8 पुडे विकत घेतले तर तिला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? सोपं उदाहरण आहे. या ठिकाणी आपल्याला बिस्किटची पुडी आणि किंमत दिली म्हणजे गुणाकार या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे. गुणाकाराचं हे उदाहरण आहे, शाब्दिक उदाहरण. मग या ठिकाणी एका पुड्याची किंमत 30 रुपये आणि पुड्यांची संख्या किती आहे 8 आहे. म्हणजे 30 गुणिले 8 या ठिकाणी आपण करणार आहोत. यांचा गुणाकार केल्यावर आपल्याला उत्तर भेटते बघा, 8 शून्य शून्य 8 24 म्हणजे 240 रुपये एकूण किंमत. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की प्रियाला दुकानदारास 240 रुपये द्यावे लागतील. खाली दिलेले प्रश्न सोडव. बहुपर्यायी प्रश्न आहे, फक्त पर्यायातून उत्तर निवडायचं आहे. घनाकृतीला किती पृष्ठे असतात? अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक निवडून चौकटीत लिहा. बघा, घनाकृतीला उभे 4, वरती एक 5 आणि खालचे एक 6 असे एकूण 6 पृष्ठे असतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी चौकटीमध्ये लिहायचा आहे. बघा, दिलेल्या घडणीतून तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीचे नाव कंसात शोधून लिहा. मग या ठिकाणी आयत आहेत आणि आयताला आयत जर जोडले तर एक इष्टिकाची ती तयार होते. या ठिकाणी सर्व जे आकार आहेत ते चौरस आहे आणि चौरस जर एकमेकांना जोडले, ते 6 चौरस जोडले तर या ठिकाणी आपल्याला घन आकृती मिळते. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार आहोत घन. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळत चालतील. पुढील प्रश्न सोडवा. एका गावातील विविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सारणीत दिली आहे. सांख्यिकी माहितीवरून चित्रालेख काढ. बऱ्याच आपल्याला आलेख दिलेला असतो, मात्र माहिती दिली आहे, चित्रालेख. बघा, कापूस शेतकरी संख्या 72, तूर 64, मका 40 आणि ज्वारी 32. या ठिकाणी आपल्याला प्रमाण वापरायचं आहे. एका शेतकऱ्यांसाठी एक हसणारा चेहरा स्माइली फेस आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण सर्वात प्रथम पिकांची नावे या ठिकाणी लिहून घेऊया. कापूस, तूर, मका, ज्वारी. आता कापसासाठी किती आहे 72 आहे. म्हणजे 72 संख्या दाखवण्यासाठी एका संख्येसाठी 8 आहे, सॉरी 8 संख्येसाठी 13, म्हणजे 72 ला आपल्याला 8 ने भागावं लागणार. 8 9 72 म्हणजे आपल्या ठिकाणी 9 चेहरे या ठिकाणी काढणार. 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अशा पद्धतीने. हे झालं कापूस याचा चित्रालेख. आता तुरीसाठी किती 64, 64 भागिले 8 म्हणजे 8 8 64 म्हणजे 8 असणारे चेहरे या ठिकाणी आपल्याला काढावं लागणार आहे. 1 2 4 5 6 7 आणि 8 अशा पद्धतीने. त्यानंतर मका याच्यासाठी 40 आहे, म्हणजे 8 पंच 40 म्हणजे 5 चेहरे. 1 2 3 4 आणि 5. आणि शेवटचा आहे मित्रांनो ज्वारी. मित्रांनो, तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी प्रेरणा मिळते आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी या माध्यमातून होत असते. बघा, ज्वारीसाठी 32 म्हणजे 8 चौक 32 या ठिकाणी 4 स्पेस आपण काढूया. 1 2 3 आणि 4. तर मित्रांनो, या पद्धतीने हा पेपर आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. आता आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू वन्स अगेन.